नमस्कार. आजची रेसिपी असा ऑथेंटिक मालवणी पद्धतीतला माशाचा सार. तुम्ही जर स्क्रीनवरचे हे कमेंट्स पॉज करून बघितलात तर तुमका नक्कीच कळत की ही रेसिपी मी कशात बनवलंय. तुम्हा सगळ्यांका घरचा स्वाद जो फेमस युट्यूब चॅनल तर माहीतच असत. काल आम्ही या चॅनलवर जाऊन मालवणी पद्धतीतला माशाचा सार त्यांनी दाखवली नाही. आता आम्ही बघितलं आणि आमच्या तळपायाची आग मस्त कात गेली. हिरवी मिरची घालून त्यांनी माशाचा सार दाखवलेनी आणि त्याका मालवणी नाव दिलेनी. मालवणी सांगितलेनी आणि धन्याचा आता पता लापता होतो. त्यानंतर आम्ही त्या रेसिपीचे कमेंट्स बघितलं तर जे कमेंटचं स्क्रीनशॉट मी या व्हिडिओच्या सुरुवातीत टाकले ते सगळे त्यांचेच कमेंट्स असत आणि त्यामुळे माका यो व्हिडिओ आज बनवचो लागलो. हे जे फेमस युट्यूबर्स असत फक्त घरचा स्वादच नाही तर इतर सुद्धा अजून बरेच असत, म्हणजे मधुरास रेसिपी असतील किंवा अजून बरेच असतात युट्यूबर्स जे प्रख्यात झालेले असत. त्यांचं योच एक मायनस पॉइंट असा की ते कंटेंटच्या नावावरती कोणाचा कायो दाखवतात आणि त्याला नाव दुसऱ्याचा जोडून देतात. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याचा जर काय दाखवत असाल ना तर सगळ्यात पहिलं त्याचा अभ्यासक्रम नीट करा की त्यांच्या पद्धतीतला जेवण कसा बनवला जातं काय, आणि मग तुम्ही त्या दाखवा. त्याच्यातला स्वतःतला सगळा मिक्स करून दाखवतास आणि त्याला नाव मालवणी म्हणून जोडतास, हे अक्षरशः चुकीचं असा. आज मी सकाळीच बाजारातून सुरमई घेऊन इलय आणि त्याच्यानंतर स्क्रीनवर दाखवलेला सगळं साहित्य होता त्याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला. सगळ्यात महत्वाचा म्हणजे धने आणि मिरची भिजत ठेवायचे आणि नंतर त्यामध्ये ओला खोबरा, कांदा, मीठ, हळद या सगळा घालून त्याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर अकडे आम्ही आता मच्छी साफ करून घेतो. तर आज मी बाजारातून सुरमई घेऊन इलय आणि त्या सुरमईवरती यो मासो माका फ्री मध्ये भेटलो. फ्री मध्ये मिळाली म्हणजे मच्छीवाली चांगली आहे आमच्या एरियातली आणि मीच पहिला गिरायक होते आज, म्हणून त्यांनी माका दिले. या अगोदर सुद्धा आमच्या चॅनलवरती आम्ही माशाचा सार दाखवलं असो, तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलला यायला असाल तर ते सुद्धा रेसिपीज जाऊन नक्की बघा. या गोष्टीचं माका नवल वाटतं. लोक सुद्धा असतात ना ते असे हे युट्यूबर्स जे असतात घरचा स्वाद असांदे किंवा मधुरास रेसिपी किंवा सरितास किचन किंवा इतर कोणीही युट्यूबर्स असांदे, जर ते काय चुकीचं दाखवतात ना तर त्याला अजून प्रोत्साहन देतात. अजून एक युट्यूबर असा प्रणाली पाष्टे म्हणून, त्याचे रेसिपीज तर म्हणजे बघून माणसाचा मन उडान जायत, तरी सुद्धा लोक त्याका वा वा वहिनी छान बनवतास, स्टाईल चांगली मारतास ह्या हातात कमेंट्स. म्हणजे त्या म्हणतात ना फालतू लोकांचंच प्रोत्साहन असतला तशातला. तर आता आपण सार बनवून घेतलो. फोडणीत काही एक घालूचा नाही असा. गॅस चालू करायचो, कढई ठेवायची आणि मगाचा वाटाप होता तर डायरेक्ट त्याच्यात टाकायचा आणि जाड पातळ जसा सार होया असतात तितक्या पाणी टाकून त्याका उकळी आणायची. सार फुटाक देऊचा नाही असा इतक्या लक्षात ठेवायचा. आणि तुम्ही ह्याच्या अगोदरचे सुद्धा रेसिपीज चॅनलला नक्की जाऊन बघा. एक रेड सॉइल स्टोरीज यो चॅनल जर मी वगळले ना तर माका खयचोच एक युट्यूब चॅनल असो नाही गावलो जेने प्रॉपर मालवणी पद्धतीतली खयची रेसिपी दाखवलेली असतील. आणि त्याच्यानंतर दुसरं चॅनल आमचो असं माका वाटतं. सारा उकळी येताना त्याच्यात कोकमा टाकायची आणि या सार शिजाक द्यायचा थोड्या वेळासाठी. उकळी इल्यानंतर आपण त्यामध्ये मच्छी सोडतलो आणि मच्छी सोडल्यानंतर त्याका अजिबात चमचो लावचोच नाही असा. पकडेन कढई धरून गोल गोल फिरवची असं फक्त. आणि ही रेसिपी जर योग्यरित्या आम्ही बनवलेली आहे ना तर तुम्ही नक्कीच एका जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माका माहिती काय चुकलं नाही पण तरी पण तुम्ही कमेंट्स करून सांगितलंच तर आमका बरा वाटत. तर सारा आता उकळीली. आपण याच्यामध्ये काही मच्छीची पोळी टाकणार, डोक्या, शेपटी आणि जा काय असतात ता. आणि आता चमच्याचा हे कायच काम नाही. पकड घ्यायची, कढई धरायची आणि गरा गोल गोल फिरवायची. सार तयार होता आपला. तसंच रेसिपी आवडली असतात तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको आणि बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा आणि चॅनलला स्टे ट्यून अपडेटेड राहा पुढच्या रेसिपीजसाठी. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.